व्हॉट इज अ प्राइस ऍक्शन, म्हणजे प्राइस ऍक्शन काय असतं याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. पण त्या अगोदर यापूर्वीचा जो व्हिडिओ आहे की ज्यामध्ये आपण फंडामेंटल अनालिसिस असेल, टेक्निकल अनालिसिस असेल किंवा शेअर मार्केटचे जे काही चार्ट पॅटर्न आहेत ते कोणकोणत्या प्रकारचे आहेत त्याविषयी मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे माहिती दिलेली आहे. जर आपण हा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर प्रथम हा व्हिडिओ पहा, कारण शेअर मार्केटमध्ये आपलं ट्रेडिंग करण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्येक लहान सहान गोष्टीची माहिती असणे गरजेचे असते. कारण आपला पाय जर भक्कम असेल तरच आपण इमारत मोठी उभी करू शकतो, त्यासाठी हे गरजेचं आहे. तर चला आज आपण सुरुवात करत आहोत. व्हॉट इज द प्राइस ऍक्शन, प्राइस ऍक्शन म्हणजे नक्की काय त्याविषयी या व्हिडिओमध्ये आता आपण माहिती घेणार आहोत. प्राइस ऍक्शन कंपनीचे जे काही शेअर असतील, चलने असतील किंवा वस्तूंच्या किमतीत कालांतराने होणारा कोणताही बदलाला आपण प्राइस ऍक्शन असे म्हणतो. बाजारात सतत बदलत असतात, त्यामध्ये अपट्रेंड, डाऊन ट्रेंड, कमी अस्थिरता किंवा उच्च अस्थिरता असू शकते. आणि हाऊ प्राइस मूव्ह, आपण प्रथम या ठिकाणी प्राइस मूव्ह कशी करते तर त्याविषयी पाहणार आहोत. एखाद्या विशिष्ट स्टॉकची मागणी कोणत्याही कारणाने वाढल्यास स्टॉकची किंमत वाढेल. दुसरीकडे जर कोणत्याही स्टॉकची मागणी कमी असेल म्हणजेच मागणीपेक्षा त्याचा पुरवठा जास्त असेल तर त्याची किंमतही घसरते. सोप्या भाषेत सांगायचे तर मागणी आणि पुरवठ्यातील चढ उतारामुळे स्टॉकच्या किमतीवर नेहमी चढ उतार होत असतात, स्टॉकच्या किमती बदलत असतात. या ठिकाणी तुम्हाला माहितीच आहे की मार्केटमध्ये जर कोणत्याही वस्तूला मागणी जास्त असेल आणि पुरवठा कमी असेल तर त्याची किंमत वाढते, आणि याच्यात उलट जर पुरवठा जास्त असेल आणि मागणी कमी असेल तर किंमत उतरते. अगदी त्याचप्रमाणे स्टॉक मार्केटमध्ये कोणत्याही शेअरची मागणी जर जास्त असेल आणि पुरवठा कमी असेल तर त्याची किंमत वाढते. म्हणजेच प्राइस या ठिकाणी मूव्ह कशी होते ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी करंट प्राइस चालू आहे 2800 बरोबर. आता या ठिकाणी असं समजू की शेअरला मागणी खूप आहे आणि पुरवठा कमी आहे, तर अशा वेळेस काय होईल तर या ठिकाणी जी पहिली 2800 रुपये किंमत होती या अगोदरच्या स्लाइड मध्ये, मागणी जास्त असल्यामुळे या ठिकाणची किंमत 2803 रुपयावरती गेलेली आहे. म्हणजे 3 रुपयांनी त्याची किंमत वाढलेली आहे. आणि हे किंमत वाढण्याचं कारण या ठिकाणी त्याला मागणी आहे, म्हणजे जशी मागणी असेल त्याप्रमाणे किंमत वाढणार आहे. त्याचप्रमाणे याच्या अगोदर जर पाहिलं आपण की कॅन्डल पहा, या ठिकाणी 2808 रुपयावरती या ठिकाणी शेअरची किंमत होते आणि या ठिकाणी मागणी कमी होते, पुरवठा जास्त होतो. परिणामी या कॅन्डल मध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी किंमत कमी झालेली आहे आणि या ठिकाणी ती किंमत 2801 रुपयापर्यंत खाली आलेली आपल्याला दिसत आहे. म्हणजे जर मागणी जास्त असेल तर प्राइस वाढते, मागणी कमी असेल तर प्राइस या ठिकाणी कमी होते. हे आपल्याला प्राइस मूव्ह कशी होते ती आपण आता पाहणार आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो की 1 मिनिटाची कॅन्डल क्लोज होण्यासाठी 1च मिनिट बाकी आहे आणि ती कॅन्डल या ठिकाणी क्लोज झालेली आहे. या ठिकाणी जी पहिली कॅन्डल क्लोज झालेली आहे ती 48723 वरती क्लोज झालेली आहे आणि त्याचा ओपन आहे या ठिकाणी 48625. म्हणजे कॅन्डल क्लोज झाल्यानंतर त्याचा ओपन आणि क्लोज या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आता आपण पाहत आहोत की या ठिकाणी जी कॅन्डल तयार होत आहे ती या ठिकाणी मार्केटमध्ये जे बायर आहे आणि जे सेलर आहे या प्रत्येक मुवमेंटमध्ये बायर आणि सेलरची या ठिकाणी बाईंग आणि सेलिंग चालू आहे. आणि ज्याप्रमाणे सेलर बायरवरती कधी हेवी होतात किंवा बायर सेलरवरती या ठिकाणी जास्त असतात त्याप्रमाणे कॅन्डल या ठिकाणी तयार होत आहे. या ठिकाणी कॅन्डलचा हाय, लो, ओपन आणि क्लोज या चारही प्राइस आपल्याला या ठिकाणी कॅन्डलवरती दिसत आहेत. हा चार्ट पाहिला तर बँक निफ्टीचा हा चार्ट आहे, 1 मिनिटाचा चार्ट आहे. 1 मिनिटाच्या चार्ट मध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी फक्त 2 सेकंद, 1 सेकंद आणि ही कॅन्डल आता क्लोज झालेली आहे. म्हणजेच या ठिकाणी ही कॅन्डलवरती जर पाहिलं तर या ठिकाणी सेलरचा प्रेशर खूप जास्त प्रमाणात आहे असं आपल्याला कॅन्डलवरती दिसत आहे. ही कॅन्डल तयार झाली, अशीच कॅन्डल 1 मिनिट कॅन्डल आहे त्याप्रमाणे 2 मिनिटाची कॅन्डल ही सेम त्याच प्रकारे तयार होते. आता पाहतात की 2 मिनिटाची कॅन्डल
जी 1 मिनिटाची कॅन्डल आपल्याला रेड दिसत होती ती या ठिकाणी ही 2 मिनिटाची कॅन्डल आहे. 2 मिनिटाची कॅन्डल आता पाहूया कशी तयार होते. या ठिकाणी पाहू शकता 48,731, 48,633, 48,734 या ठिकाणी कॅन्डल दिलेली आहे. या ठिकाणी पुन्हा सेलर आलेले आहे. पुन्हा कॅन्डल खालीवर खालीवर कशी तयार होत आहेत तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी 2 मिनिटाची कॅन्डल आहे. बँक निफ्टीची कॅन्डल आहे. प्राइस कशी मूव्ह होते या ठिकाणी आपल्या समोर लाईव्ह दिसत आहे. या ठिकाणी प्राइस 48,735 वरती गेलेली आहे. ही कॅन्डल ओपन झाली होती या ठिकाणी 48,723 ला या ठिकाणी ओपन झाली होती. लो दिला होता या कॅन्डलने या ठिकाणी आपल्याला 48,717 आणि आता या ठिकाणी हाय जर पाहिला तर ह्या कॅन्डलचा हाय दिलेला आहे आतापर्यंतचा. अजूनही मार्केट वर चाललेलं आहे. आपण पाहू शकता 48,740, 48,742, 48,744 चा हाय या ठिकाणी दिलेला आहे आणि अजूनही ही कॅन्डल बनत आहे. प्राइस मूव्ह होत आहे. 48,743, 42 या ठिकाणी पाहू शकता. फक्त 3 सेकंद, 2 सेकंद, 1 सेकंद आणि या ठिकाणी कॅन्डल क्लोज झालेली आहे. तर पाहू शकता की या ठिकाणचा जो कॅन्डल आहे तो हाय दिलेला आहे 48,745 आणि या ठिकाणी कॅन्डल जी बंद झालेली आहे ती 48,744 वरती. म्हणजे प्राइस कशा प्रकारे मूव्ह होते हे आपल्या समोर आता दिसत आहे. उत्कृष्ट प्रकारे प्राइस या ठिकाणी मूव्ह होते आपल्या समोरही दिसत आहे. त्याचप्रमाणे आता आपण 3 मिनिटाची कॅन्डल पाहणार आहोत. या ठिकाणी 3 मिनिटाची कॅन्डल आहे आणि 3 मिनिटाची कॅन्डल कशा प्रकारे या ठिकाणी प्राइस मूव्ह होते ते आपल्या लक्षात येणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता. अगदी टाइम फ्रेम कोणतेही असो, 3 मिनिटं असो किंवा 5 मिनिटं असो, 10 मिनिटाची टाइम फ्रेम असो, प्राइस एकसारखी मूव्ह होत असते. ज्याप्रमाणे 1 मिनिटाची, 2 मिनिटाची, 3 मिनिटाची, 10 मिनिटाची कॅन्डल तयार होते त्याचप्रमाणे 1 तासाची, 1 दिवसाची, 1 आठवड्याची कॅन्डल तयार होत असते, 1 महिन्याची कॅन्डल तयार होत असते. त्यामध्ये कॅन्डल तयार होताना प्राइस ज्यावेळेस मूव्ह होते त्यावेळेस ती एक सलग वर न जाता किंवा सरळ खाली न जाता खालीवर खालीवर करत या ठिकाणी ती प्राइस मूव्ह होत असते. आपण पाहू शकता या ठिकाणी 48,758, 53, 57 म्हणजे प्राइस सलग वर न जाता कधी खाली येते कधी वर जाते. म्हणजे असं खालीवर करत करत प्राइस कमी जास्त होत होत या ठिकाणी प्राइस वाढत असते किंवा ती कमी होत असते. या ठिकाणी आपल्या समोर आता लाईव्ह आपण पाहत आहोत मार्केटमध्ये निफ्टी, बँक निफ्टीचा आपण चार्ट लावलेला आहे आणि ह्या चार्ट वरती आपण प्राइस कशा प्रकारे मूव्ह होते हे आपल्या समोर या ठिकाणी आहे. आणि अशाच प्रकारे आपण जर पाहिलं तर 1 तासाची कॅन्डल जर पाहिली तर सेम 1 तासाच्या कॅन्डल वरती आपल्याला दिसत आहे की प्राइस याच प्रकारे मूव्ह होत आहे. पाहू शकता आपण 1 तासाच्या कॅन्डल वरती प्राइस अगदी त्याच प्रकारे मूव्ह होत आहे. 1 दिवसाचे जर कॅन्डल पाहिले आपण त्याचप्रमाणे 1 दिवसाच्या कॅन्डल वरती आपण पाहू शकतो की प्राइस कशा प्रकारे मूव्ह होत आहे. या ठिकाणी जी 1 तासाची कॅन्डल आपल्याला अप दिसत होती ग्रीन, तर 1 दिवसाची कॅन्डल आपल्याला या ठिकाणी रेड दिसत आहे. कारण मार्केट या ठिकाणी ओपन वर झालेलं आहे आणि या ठिकाणी आता मार्केट ओपन प्राइस पेक्षा खाली आहे, त्याच्यामुळे ही कॅन्डल या ठिकाणी रेड आहे. या ठिकाणी पाहू शकता 48,750 वरती आता प्राइस आहे आणि ते हळूहळू खालीवर खालीवर मूव्ह होत आहे. याचप्रमाणे जर आपण विकली जर चार्ट पाहिला तर विकली कॅन्डल वरती प्राइस आपल्याला मूव्ह होताना दिसत आहे. ती आपल्या समोर आहे या ठिकाणी. म्हणजे प्राइस कशा प्रकारे मूव्ह होते ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि आपल्या लक्षात आलं असेल की प्राइस मूव्ह या ठिकाणी कसे होते. कारण ह्या प्रत्येक पॉइंट वरती बाय आणि सेल होत असतं. या ठिकाणी जर सेलर जास्त असेल तर मार्केट खाली येतं आणि बायर जास्त असेल तर मार्केट वर जातं. आता या कॅन्डल वरती विकलीच्या चार्ट वरती असं दिसत आहे की या ठिकाणी
विक्रीच्या चार्टवरती सेलरची संख्या जास्त आहे, त्यामुळे आता मार्केट खाली येत आहे. त्याचप्रमाणे आपण 1 तासाच्या कॅन्डलवरती जर पाहिलं ही परिस्थिती, तर 1 तासाच्या कॅन्डलवरती आपल्याला दिसत आहे या ठिकाणी की या ठिकाणी जे बायर आहे ते यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे 1 तासाच्या कॅन्डलवरती आपल्याला प्राइस वर जाताना दिसत आहे. लक्षात आलंच असेल की प्राइस आता कशा प्रकारे मूव्ह होत आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेलेच असेल. तर आपण या व्हिडिओमध्ये काय शिकलो ते पाहणार आहोत. आपण या व्हिडिओमध्ये शिकलो की प्राइस ऍक्शन नक्की काय आहे आणि प्राइस मूव्ह कशी होते. तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत